या ठिकाणी खूप भयानक चमत्कार म्हणजे अग्निपरीक्षा पण होते साधकाची. मग त्या अग्निपरीक्षेतून सुद्धा तो साधक जर तापून सुलापून जर पुढे निघला तर त्याच्यासाठी त्याच्या पुढे त्याला रुद्ररूपात पण वृद्धेश्वर बाबा दर्शन देतात. हा माझा स्वतःची आत्मानुभूती आहे. यापुढे मी जय बोलेन असतात. पण ज्यावेळेस मी आले आणि तिथे बसले तर मला प्रत्यक्षात मी ज्यावेळेस आले तर मला अचानक भयानक प्रमाणे याच्यामध्ये अग्निप्रगट दिसला. एखादी व्यक्ती जर वृद्धेश्वर बाबाचा आशीर्वाद नसेल किंवा त्यांचा आदेश नसेल तर कुठली एखादी दिव्य शक्ती त्याला एक रुद्र रूपामध्ये सुद्धा त्याला दिसून तो घाबरून जाऊ शकतो किंवा त्याला पाठवू शकते. पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या कुशीत घाटशिरस येथे असणारे प्राचीन वृद्धेश्वर महादेव मंदिर. या ठिकाणी 33 कोटी देवांनी महादेवासाठी मोठा यज्ञ केला होता आणि याच ठिकाणी 33 कोटी देवांसाठी नवनाथांनी एक मोठी जेवणाची पंगत देखील बसवली होती. या बारवेत दिसणारे पाणी म्हणजे महादेवांच्या अंघोळीसाठी काशीवरून गंगा माता या ठिकाणी उगम पावली अशी माहिती या ठिकाणी भेटते. या ठिकाणी आजही महादेवांचा सहवास असून महादेव वेगवेगळे रूप घेऊन या ठिकाणी प्रगट होतात अशी अनुभूती आलेली एक व्यक्तीने म्हणजेच त्यांनी या ठिकाणी 24 वर्षे तपस्या साधना केली यांच्याच तोंडून या ठिकाणी असणारा चमत्कार आणि महादेवाविषयी संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. हरिभक्त लंकाताई महाराज पालवे, श्री क्षेत्र वृद्धेश्वर संस्थान निवासी आणि माझं हे प्रॉपर गाव आहे जन्मभूमी घाटशिरस. आणि मी गेल्या 24 वर्षापासून इथे अनन्य भावाने अविरत आणि जसं गीतेमध्ये श्लोक आहे अनन्याश्चिंतयन्तो माम ये जन कल्पासते तेषां नित्य भक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर ह्या न्यायाप्रमाणे ह्या कैलास भूमीमध्ये म्हणजे साक्षात भुवन कैलास आहे आणि ह्या भूमीमध्ये मी कथा कीर्तन चिंतने तद्रुपता अशा पद्धतीने माझी उपासना ध्यान धारणा काळ साराव चिंतने एकांतवाशी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या अशा न्यायाप्रमाणे जगत म्हणजे संत वाङ्मयाप्रमाणे अशा परिस्थितीमध्ये माझी साधना ध्यान धारणा उपासना ह्या ठिकाणी भूमीमध्ये असतेची. आणि माझं जन्मभूमी गाव आहे हो. आणि मी पूर्वी मंदिरामध्ये पण 12 वर्ष आतून राहिले, आता येऊन जाऊन करते. पण इथे माझं चिंतन ज्ञानेश्वरी असतं, पहिलं महिम्न पाठ असतो, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम पाठ असतं आणि तिथे पलीकडे आई भगवती जगदंबा पार्वती मासाहेब आहेत. कोणी रेणुका माता म्हणतं, कोणी अन्नपूर्णा म्हणतं, कोणी रिद्धी सिद्धी म्हणतं. परंतु अनेक रूपेने शक्ती रूपेने संस्थित तीच माता भगवती अनेक रूपामध्ये भिन्न भिन्न रूपाने अवतीर्ण झालेली आहे. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस नाथांनी यज्ञ केलं तर त्यावेळेस 33 कोटी देवता आल्या, रिद्धी सिद्धी माता आल्या अनेक रूपाने. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं जसं खाता असतं नाही का सर मास्तर डिपार्टमेंट प्रत्येकाच्या तसं ह्या भूमीमध्ये भगवंताने भोले बाबाच्या सेवेच्या यज्ञाच्या नाथांच्या सेवेसाठी सुद्धा प्रत्येक देवी देवतांनी आपापला कार्यभाग वेगवेगळ्या रूपाने विभागून घेतलेला होता. तशा पद्धतीने मग आता कोणी अन्नपूर्णा म्हणतं ह्या आई साहेबांनी काय त्या, कोणी रेणुका म्हणतं, अशा पद्धतीने आहे. तर ही कपिल मुनीची मूर्त आहे. म्हणजे या ठिकाणी हरी आणि हर हे एकाच ठिकाणी त्यांची भेट. ही बाहेर जी आहे ती हो, ही कपिल मुनीची मूर्त आहे. आकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्धारगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकायं दातमुनीन्द्रेहें समागति तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. या न्यायाप्रमाणे ह्या ठिकाणी हरी आणि हराची दोघांची ह्या ठिकाणी एक भेट आहे. कपिल मुनीचाच अवतार म्हणजे श्री हरी विष्णूचाच अवतार आहे त्यांचा. त्यामुळे ह्या ठिकाणी दोन्ही ऐक्य भावाच्या स्वरूपामध्ये त्यांचं दर्शन मिळतं भक्तासाठी. आणि ह्या ठिकाणी ज्ञानवापी म्हणतात. जुने लोक म्हणायचे की गुप्त काशीमाया भोलेनाथाला स्नानासाठी नळ आहे, तर ह्या ठिकाणी गुप्त काशीमायाचं वास्तव्य आहे. आदिशक्ती भगवती ज्याला आपण म्हणतो अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां च देहि पार्वतीं माता च पार्वती पिता देवो महेश्वरा बान्धो शिवभक्तश्च भुवनत्रयं सर्वमंगल मांगलेषु शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगजननी मासाहेब ह्या ठिकाणी आहेत.
आणि ह्या ठिकाणी असं आहे की आपण नाही का आपल्या शब्दाच्या कल्पनेमध्ये ज्ञानाच्या याच्या पद्धतीने आपण बोलू शकतो की ह्या कैलास भूमीमध्ये नाही का ह्या नाथांच्या भूमीमध्ये सगगर भटके नाथ घराटके असा शब्द आहे. हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रतिम गहिनी प्रसादे निवृत्ती दातर ज्ञानदेव सार चोजवी अशी ही नाथ परंपरा आहे. मग ह्या नाथ परंपरेला अनुसरून मग ह्या सगळ्या ह्या ठिकाणी हे भोलेनाथ आहेत कैलास. आपण इथे आपल्या एक अल्पज्ञ बुद्धीप्रमाणे आपण शब्दामध्ये एखादा विषय आपण बोलू शकतो नाही का. हे ज्ञानवापी बारव आहे, यामध्ये कुंड आहेत, यामध्ये कासव आहे, या म्हणजे जसं समजा आता माझा जसा भाव असेल तुम्हाला समजा तुमचा जसा भाव असेल तशा भावाप्रमाणे तुम्ही इथे आले दर्शन केलं. परंतु तुमच्या सद्गुरूची कृपा शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचितीप्रमाणे तुमच्या भक्तिशक्तीप्रमाणे हा कैलासाचा शिव म्हणजे हा शिवधनुष्य आहे. मग याच्यामध्ये तुमच्या भावनेप्रमाणे तुम्हाला भोले बाबा तुम्हाला साक्षात्कार देतात. तशा पद्धतीने तुम्ही भक्तांना पुढे सांगतात की नाही या ठिकाणी हे असं आहे ते तसं आहे. परंतु पुष्पदंत नावाचा गंधर्व महिम्न पाठामध्ये जे ब्राह्मण लोक पंडित अभिषेक करतात त्यामध्ये श्लोक आहे तौ तत्वं न जानामी कीदृशोशी महादेव तौ तत्वं न जानामी कीदृशोशी महादेव यादृशोशी महादेव तदृशाय नमः. की पुष्पदंत नावाचा गंधर्व सुद्धा म्हणतो हे भोलेनाथा की तुमच्या तत्वाचा गुणाचा पार मी माझ्या अल्पज्ञ बुद्धीप्रमाणे मांडू शकत नाही. सर्व गंधर्वाचा राजा असणारा काही कारणास्तव शापयुक्त होऊन तो अवतार त्याचा धारण केला होता त्याला. तर त्याने सुद्धा त्याने अशा शब्दामध्ये म्हटलं की भोलेनाथ तुमच्या गुणाचा पार मी माझ्या अल्पज्ञ बुद्धीप्रमाणे मांडू शकत नाहीये. तो तत्व मी जाण तुमचं जे असणार आहे उत्पत्तींश विनाशांच्या भूतानाम गतिम अगतिम असे जाणणारे देवादिदेव प्रलय लय स्थिती करणारे महादेव. मग तुमचं मी गुणाचा पार कसा माझ्या अल्पज्ञ बुद्धीप्रमाणे करू शकतो असं पुष्पदंत नावाचं गंधर्व म्हणतो. मग तुम्ही आपण आपल्या भावशक्ती इच्छेनुसार आपण म्हणणार की सर हे इथे असं आहे ते तसं आहे. परंतु तसं जर भक्तिशक्तीच्या सामर्थ्याने आणि आपल्या याने जर बघितलं तर भगवान भोलेनाथांच्या याच्यावरती वक्तव्य करणं हे कठीणातलं कठीण परिस्थिती आहे. बरोबर हो. आणि हे जे आहेत हे समाधी स्थळ आहेत काय याच्याविषयी म्हणजे आता त्यांनी समजा उर्वरित आयुष्यामध्ये आले सेवा केली आणि देह ठेवला त्यांच्या ह्या समाधी आहेत. म्हणजे काय जे महात्मे होते त्यांची नावं वगैरे ते एक माऊली म्हणतात. ते पलीकडे एक भिकू बाबाची समाधी आहे राम मंदिराच्या पायरीला आणि एक येवलेकर बाबा असे त्यांचे नाव आहेत संतांचे. हे जे आपलं आहे होम हवन काय स्वरूपी चालू असतं हे होम हवन जे आहे तर आम्ही प्रदोष असेल एकादश असेल तर ज्याला पर्व काळ म्हणतो आपण नाही का अशा पर्व काळामध्ये आम्ही चेतन करतो आणि नामस्मरण चालतं नामचिंतनासाठी. परंतु वास्तविक पाहता इथे पण खूप अशी अनुभूती आम्हाला आली की आम्ही ज्या कधी आलो आणि कधी आम्ही समजा कंटाळा आला बघू करू असं झालं तर त्यावेळेस आम्हाला याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित दिसला. म्हणजे होतो आहे हा आमचा आत्मविश्वास प्रत्यक्षात अनुभूती आहे या स्थानावरची. त्यामुळे मधल्या काळामध्ये आम्ही असं मी स्वतः चेतन करते. तर कधी मी असं ठरलं की हा अधिकार फक्त नाथ संत वाङ्मयातल्या सत्पुरुषांना साधून आहे आणि आपण कदाचित जर आपल्याकडून चूक झाली किंवा आपण चूक झाली म्हणजे आपण नाही का याचे नियम शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला ज्ञात आज्ञा स्वरूपामध्ये आहेत म्हणून मी मधल्या कालखंडामध्ये ते बंद ठेवलं होतं. पण ज्यावेळेस मी आले आणि तिथे बसले तर मला प्रत्यक्षात मी ज्यावेळेस आले तर मला अचानक भयानक प्रमाणे याच्यामध्ये अग्निप्रगट दिसला. मग तिथून पुढे मी असं माझा आत्मविश्वास माझा ठाम झाला की नाही आपल्याला कळत नकळत आदिमाशक्ती जगदंबा महासाहेब आहेत आणि भोलेनाथ शिवशक्ती आहे त्यांचा कळत नकळत आपल्याला ज्ञात आज्ञा स्वरूपाने आपल्याला हे आशीर्वाद आहे किंवा त्यांची चेतना आहे की तू ही सेवा चालू राहू दे. म्हणून तिथे पुढे परत मी पुन्हा त्या सेवेला सुरुवात केली. चलो मच्छिंद्र गोरख आया त्यांनी स्त्रीचा वेश धारण केला होता त्या पक्वादातून बोल काढले होते चलो मच्छिंद्र गोरख आया. तर मच्छिंद्रनाथ कावरे बावरी झाली मैनाकिनी कावरे गुरु झाली. तर त्यावेळेस ते म्हणले होते की वृद्धेश्वर म्हातारदेव याच ठिकाणी आम्हाला जाऊन त्या ठिकाणी महाप्रसाद करायचा आहे. मग अशा ठिकाणी ते हे सगळं जे वास्तू आहेत हे जे काही परिस्थिती दिसत आहे तर हे सगळं प्राचीन काली आहे. आताच तुम्ही आम्ही कोणीही निर्माण केलेलं नाही जे आहे ते प्राचीन काली आहे आणि हे अनादी काळाचं ठिकाण पण आहे. सर हा मी आत्मविश्वासाने सांगते जर वृद्धेश्वराचा आशीर्वाद असेल किंवा आदेश असेल तर दीर्घकाळ तो ह्या स्थानावर थांबू शकतो. अन्यथा जर एखादी व्यक्ती जर वृद्धेश्वर बाबाचा आशीर्वाद नसेल किंवा त्यांचा आदेश नसेल तर कुठली एखादी दिव्य शक्ती त्याला एक रुद्र रूपामध्ये सुद्धा त्याला दिसून तो घाबरून जाऊ शकतो किंवा त्याला पाठवू शकते.
तर मला इथे 24 वर्ष होतात ह्या स्थानावर जाऊन. तर माझा पहिला 12 वर्षाचा काळ, तर नंतर मला इथे खूप मोठी दिव्य साक्षात्कार अनुभूती आली. तर नंतर मग मी इथून परत म्हटलं आता आपला 12 वर्ष झाली, आपण इथून जाऊ. तर नंतर मला ह्या ठिकाणी काही जसं म्हणजे आता खूप वरच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर कसं एखाद्याला गर्व वाटेल, अभिमान वाटेल, परंतु ह्या ठिकाणी खूप भयानक चमत्कार म्हणजे अग्निपरीक्षा पण होते साधकाची. मग त्या अग्निपरीक्षेतून सुद्धा तो साधक जर तापून सुलापून जर पुढे निघला तर त्याच्यासाठी त्याच्या पुढे त्याला रुद्ररूपात पण रुद्रेश्वर बाबा दर्शन देतात. हा माझा स्वतःची आत्मानुभूती आहे. यापुढे मी जय बोलेनाथ असतात. नाही, आता तुम्ही सांगितलं ना का तुम्ही जर कधी एखाद्या वेळेस आले नाही किंवा तुमच्याकडून कंटाळा झाला तर हे होमकुंड प्रज्वलित झालेलं दिसतो म्हणजे आहे, असतोच. म्हणजे इथं अजून पण भोलेनाथांचं नाही म्हणलं तरी वास्तव्य आहेच, बरोबर ना? साक्षात बसली. हो, साक्षात बसलेली म्हणजे मी तुम्हाला सांगते, आता हे पवित्र भूमीचं हा विषय कुठे कोणाला, मला 24 वर्ष होत्या स्थानावर. मी कधी माझं कोणत्याही चॅनलला नाही, कारण मला ते आवडत पण नाहीये आणि कोणाला मी कधी प्रसिद्धीच्या पाठीमागे लागत नाही, मला ते आवडतच नाहीये. माझा एकमेव विषय तो त्यांचा झाला नारायण, फक्त भोलेनाथ. चिंतने चिंतने तदुर्पता भगवान शिव, जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी, शुद्ध स्वरे गर्जित वेदचारी, अनुहात शब्द गगनी नाय, त्याचे नादे भवशून्य होय, स्थिर शांत आणि शीतल, दया सुधा बरसावाणी, मातु कृपा की जय, हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजय. अशा या संत वाङ्मयाच्या भूमिकेवरती थांब राहून भगवान भोलेनाथाचं अखंडित भजन असतं माझं. हर 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 महादेवा हो महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, हर 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 महादेवा वो महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. हे अखंडित स्मरण चालतं माझं भजन. आणि ते आईसाहेब जगदंबा तिथे उभ्या आहेत आणि त्याच पार्वती माता ज्ञानवापी तीर्थामध्ये गुप्त काशीमय्या म्हणून साक्षात स्वयंरूपात त्यांचा वास आहे तिथे. आणि त्याच पार्वती अनेक रूपाने जगदंबा आईसाहेब पण आहेत. त्यामुळे माझं तनमन धनाने त्यांचे आत्मसाक्षात्कार, माझं मन ह्या भूमीमध्ये अविरत रत झालं. त्यामुळे मी ठामपणे इथे 24 वर्षापासून त्यांची तनमन धनाने सेवा करते. मग तुम्ही म्हणजे आता दुसरा एक प्रश्न विचारतो, तुम्ही इथं सेवा करतात पण कीर्तन रूपी पण बाहेर तुम्ही सेवा करता? मी कीर्तनलाही जाते, प्रवचनलाही जाते, म्हणजे साधी बोळी म्हणजे जास्त म्हणजे ह्याच्यामध्ये नाही, विनोद डायलॉग याच्यामध्ये नाही, परंतु एक वारकरी संत नाही का, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जैने पुरणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय म्हणतात ना, थोडं करावं पण शुद्ध, लई करावं जगासाठी, थोडं करावं आपल्यासाठी, शुद्ध आणि पवित्र याला अनुसरून आपल्या छोटीशी सेवा करायची, परंतु एकदम नामस्मरणामध्ये. तर आपल्या सोबत होत्या हबप लंकाताई पालवे, तर यांनी आपल्याला या वृद्धेश्वर मंदिर परिसराविषयी आणि भगवान भोले शंकरांविषयी आपल्याला व्यवस्थित अशी माहिती सांगितली. तर त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने पालवे त्यांचे आपण मनापासून आभार मानूया. धन्यवाद. जय भोलेनाथ. रामकृष्ण.